हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काल आहे ना मी उडदाचे पापड केले होते. असे आले पापड, छान आले ना. थोडंसं मीठ कमी झालं होतं, पण मग तळल्यावर व्यवस्थित लागायला, एवढं काही कमी नाही वाटायलं. ते पिठामध्ये मला अंदाज समजलाच नाही. आई म्हणत होत्या की 2 किलो याला आहे ना 100 ग्राम मीठ पाहिजे होतं. मी असं अंदाजच टाकलं होतं, तर मग ते पिठात टाकलं होतं मी, तर ते कमी झालं. मग मी ते उंडा कुटताना आहे ना त्यात टाकलं, तेव्हा कुठं बरी टेस्ट झाली, नाही तर खूपच कमी झालं होतं मीठ. पण छान झाले. आता ते वाळून घ्यायचे मला. हे एवढे डब्बाभर झालेत, ते एवढे बऱ्यापैकी झाले. त्याला गच्चीवर नेऊन वाळवायचे. आता काल फक्त करून ठेवले, म्हणजे आरू तोडत होती, खूप तोडत होती, तर आता गच्चीवर नेऊन त्याला वाळवते मी. काय हसायली श्रुती, चहा पिऊन घे ना. आरूबाईने पॉपकॉर्न टाकले खुर्चीवर. सगळ्यांची चालू आहे आता चहा पार्टी. आरूबाई खायला लागले इथे चिप्स. हाय हॅलो नमस्कार आरू. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग. आरू चिप्स खाण्यात बिझी आहे. चला आता आपण राहिलेले काम आवरून घेऊ. बघा इथं भिजत घातला मी वटाणा, आणि वटाणा थोडासा आरूबाईसाठी आणि आरूबाईच्या पप्पासाठी फ्राय करणार आहे. म्हणजे सगळेच खातील, तर फ्राय करते मी. एका ह्याच्यात लागत नाही, हा लायटरचा असा प्रॉब्लेम सुरू आहे सध्या. लाईट चालू करते, म्हणजे जास्त येईल. ट्यूब लावते. ट्यूब लागलीच नाही बघा. प्रचिश पप्पा ती ट्यूब लावा बरं. थोडासा वाटाणा भात पण करणार आहे मी. छान होतो. जिऱ्याची फोडणी द्यायची, थोडी मिरे आणि तेजपत्ता टाकायचा, आणि हे वाटाणा टाकायचं. छान होतं वाटाणा करायचं. बस एवढंच टाकणार, कोणी खाईन नाही काही, एवढे भरपूर होऊन जाईल. ते ट्यूबला बघा बरं थोडंसं. थोडंसं तेल टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकायचं, छान लागते खायला. छान भारी हे झालं ना बघा. आरूबाईला आवडते या असे. झाले, आता मी गॅस बंद करते. भाजी इतर आली ना. आरूला आणलं वरती. आरूला वाटलं बसण्यासाठीच टाकलं, बसली ती. आपण पापड आथरू. ती पण छान तिने केलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार. तिची पण एक क्लिप ऍड करते मी. कशी पाहायला लागली, लई शहाणी झाली. आता नाव करून आली आजी चिकडून, चकापक होऊन आली. आता पापड वाळायला घेऊ आपण. तू सरक आरू, तू तोडला का लगेच तोडून खायला लागली. सरक. काय करायचं झालं ना आरूबाई अर्ध ना असंच करते.
काल इतक्या आट्या खाल्ल्या तिने, मला वाटलं आता दुखतं रात्री पोट, पण काही नाही झालं टकलीला. उठ टकले इथून, उठ इथून, वाळू घालायची, उठ पापड वाळू घालायचे. हे बघा पापड पुरे पसरून घेतले आणि तिकडे तिकडे लांब लांब पसरी त्यांनी आली, कारण आरूबाई मांडीवरच होत्या, नुसतं रडत राहते आरूबाई. तिला बघून बघून अशी पसरवली. आता इडे वाकडे 11-12 पर्यंत वाळण ते, मग रडाईल. तिला दुकानातून काहीतरी खायला आणते एकदा. आता वाजले 5:30-6 होत आले. 6ला 10 मिनिटं बाकी आहे. आरूने मी मस्त झोप घेतली. आता रात्रीची लाईट जाते आमच्या इकडं, काय भानगड काय आम्ही, त्या फ्यूजची लाईट जात राहते. तर आता कपडे वगैरे लावून देतो, भांडी वगैरे लावून देतो. पीठ भिजून ठेवलं प्राचीने, पोळ्या वगैरे टाकून घेते. बाहेरचं झाडलंय श्रुतीने, आता घरं वगैरे झाडून घ्यायची आहे. चहा वगैरे पितो आणि मग बोलतो तुमच्याशी. सगळं कपडे ते काढून आणले, लावायचे फक्त आता. बघितलं चहा ठेवली आणि ते प्राचीबाई पोळ्या बनवून घ्यायली चहा सोबत खायला. बचपन का प्यार चहा पोळी. तो खूपच तोच खात्या, तोच आणत राहिले ना. आरूसाठी एक तो चपुडा आणला की बंदा संपवत्या. सकाळी अर्धा आणि 5 वाजता अर्धा. तोसच आणलं नाही तर चहा पोळी करायला. जाऊ द्या, त्या निमित्ताने थोडं हेल्दी खायला भेटायला त्यांना पण. भांडे लावते, श्रुतीची मदत घेते, पोळ्या करून घेते. आता पोळ्या करते आणि पापड काढून आणले ना, काही असे चुरा झाले, त्याचे चुरा झाले काही, तर त्याची ना पापडाची चटणी करावं. 5-6 पोळ्या करून घेते. लायटरचा खूप प्रॉब्लेम व्हायला, तर खूप असं असं करायला, त्याच्यात ते थिनगेस नाही येऊ लागले, गॅस चांगले व्हायला. काय झालं काय नाही, त्यात पाणी गिनी गेलं असं. गॅस वाटा खूप छोटा आहे. स्वयंपाक करताना लगे वस्तू इकडं इकडे इकडे करावं लागत्या. प्रॉब्लेम येतो थोडा, अडचण जास्त होती. पण खाली घ्या तर खाली घ्या, वर घ्या, त्याच्यामुळे मी वरतीच बनवून टाकते. कढईतच काढून घेतलं तेल. पोळ्या करते तेवढा 5 लगेच पापड करते. राशनचे गहू आहे, आईने आणले ते, पण छान पोळ्या येते याच्यात. दळून आणलं मी, म्हटलं विकण्यापेक्षा म्हणून लागतच खाऊ, चांगलं आहे ते पोळ्या. पापडात चटणी केली. तर पापड तळायलो ना त्यावेळेस कडक आणि असे रेड व्हायले, का कसं काय व्हायला ते प्रॉब्लेम काही समजायला नाही मला. आता चटणी बनवली त्याची. आरूबाई खुर्ची संग खेळायला, काहीतरी खेळायला आणावं लागणार आहे आरूबाईला, म्हणजे आरूबाईचा टाइमपास होईल. आम्ही पाहिलो आप्पी आमची कलेक्टर. आज पोरींना वडापाव खायची इच्छा झाली, तर 2 डझन पाव आणले. म्हटलं बस होतात एवढे, कारण याच्या आतमध्ये आलूचं पॅटीस पण जातं ना, आणि चटणी आणि थोड्या मिरच्या तळणारे. रेसिपी मी शेअर करतेच तुमच्यासोबत. आणि मँगो आणले, मँगोचे आईस्क्रीम मला दाखवायची होती रेसिपी मँगो आईस्क्रीमची, त्यासाठी मँगो आणले. आरूला बघा किती मँगो आवडते. आरूचं मिमी आरूला कापून द्यावं लागेल थोडा तरी. आरूबाईच्या आंबा खाण्याची लगबग पा. आंबा खाती का ग? मी काढला नव्हता आंबा, पिशवीतच ठेवला होता. तिच्या पप्पाने आला आधी फक्त वर काढून ठेवलं. तिचं पाहत काय रिॲक्शन देते. अरे बापा अशी गेली ती आंब्याकडे, चाकू आणला पाठीमागून. आरू तुला लय आवडतो का ग आंबा? हा लय आवडतो आंबा? छान लागतो का ग? छान छान आहे का ग? असं छान छान आहे का ग?
छान छान आहे का ग आंबा? छान छान आहे का ग? छान छान आहे. तू कर असं छान छान. नाही मी काहीच करत नाही म्हणा, आता मी आंबा खाण्यात बिझी आहे ना. डू नॉट डिस्टर्ब मी. ओके ओके. ते पाय रिॲक्शन. खा खा आंबा, एन्जॉय करा. चला आम्ही करतो वडापावची तयारी. वडापाव करायचा होता, पण आमच्यासाठी म्हणून पाव आणले होते मी 2 डझन. म्हणजे ते पुरले पण असते आम्हाला सगळ्यांना. पण आता इथला भाऊ आणि गावाकडचा भाऊ येणार आहे, आणि त्यांनी पालक पनीरची रेसिपी पाहिली होती बहुतेक चॅनलवर. तर तो मला म्हणे ताई पालक पनीरचीच रेसिपी कर. तर आता पनीर आणलं आणि पनीरची रेसिपी करते त्याच्यासाठी, कारण त्याला पालक पनीरची रेसिपी खायची. आणि वडापाव थोडं हवा चेंज झालंय वातावरण, आता पाऊस येण्याची पण शक्यता आहे. त्याच्यामुळं हे म्हणे तेवढे सगळ्यांना पुरणार नाही, तर त्याच्यामुळे वडापाव तू उद्या नाही तर नंतर कधी कर म्हणे, परवा कधी. तर मग आता पालक पनीरच बनवणार आहे. तर आता इथून पुढं शूटिंग करत स्वयंपाक करायचा म्हणजे खूप वेळ जाणार. आरुली पण रडते. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. बाय बाय.